पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। रक्तदान शिबिर इथे आयोजित केलं आहे आणि आपण के बालेकर साहेब यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आतापर्यंतचे रक्तदान कितपर्यंत झालं आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। आज तुम्ही जनप्रहार का जनप्रहार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आला, त्याबद्दल शिवसेना शाखा क्रमांक 1 वार्ड क्रमांक 39च्या वतीनं मी के बालेकर, त्याचबरोबर महिला संघटक विभाग सपना कदम, त्याचबरोबर इथं शाखा प्रमुख दत्तगुरु शिंदे आणि पूर्ण पदाधिकारी मंडळी तुम्ही लाईव्ह पाहत आहे। मंडळी, आजचा हा रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम आहे हा आजचा नाही आहे। माननीय श्रीदादा चव्हाण यांच्या उपक्रमातून खऱ्या अर्थानं माननीय विधानसभा संघटक पंकज देशमुख साहेब, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख प्रवीण मापळकर साहेब, या सर्वांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिर तुम्ही लाईव्ह पाहताय। सकाळपासून रक्तदाते येत आहेत। आज रविवार असल्यामुळे थोडं तुरळक येत आहेत। विशेष करून खऱ्या अर्थानं रक्तदानाची सुरुवातच केली ती शिवसेनेने केली, मला हे स्पेशली सांगायचं आहे। आता बऱ्याच ठिकाणी रक्तदान होतं आणि त्यामुळं थोडं रक्तदान व्हायला थोडा प्रॉब्लेम येतो, पण आपली एक रक्तपेढी अशी आहे की जिथं कुठलंही पक्ष जात भेद न पाहता वर्षभर ज्यांचं एक दुकान रक्तांसाठी खुलं असतं ते म्हणजे शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। बऱ्याच अदर पक्षाची सुद्धा लोक आम्हाला कॉल करतात, ज्यावेळी शाखा प्रमुखला कॉल करतात, महिला संघटनेला कॉल करतात, शाखा प्रमुखला कॉल करतात, त्यावेळी आम्ही आमच्या शहर शाखेला बोलतो आणि 100% असं नाही म्हणत मी, 101% जरी 2 बॉटल नसेल तर 1 बॉटल उपलब्ध करून घेण्याची तयारी ठेवतो। म्हणून आम्ही स्पेशली दरवर्षी आव्हान करतो। बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा होतो, रक्तदान होतं पण ज्यावेळी गरज असते त्यावेळी त्या रक्तदात्याला भेटत नाही। ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची। कधी कधी त्याचा व्यवसाय होतो पण कधीही शिवसेनेच्या बाबतीत व्यवसाय झाला नाही। खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं 20%च फक्त राजकारण केलं आहे आणि 80% हे समाजकारणच हा उद्देश आहे। आणि तुम्ही पाहताय हे रक्तदाते प्रामाणिकपणे एका फोनवर आलेली माणसं आहेत आणि ती हे पदाधिकारी धडपडत आहेत। त्यामुळं आत्तापर्यंत मला वाटतं चालू आहे, पूर्ण आकडा काय सांगता येणार नाही, हे असं रक्तदान चालू आहे। आणि विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा घेऊन शिवसैनिक काम करत आहेत। पुढचा प्रश्न, रक्तदान आता काळाची गरज आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही एखादा असा किस्सा सांगू शकता का की रक्त ज्याला खरोखर अर्जंटमध्ये गरज होते आणि तिथे तुमच्या माध्यमातून रक्त अगदी सुंदर प्रश्न आहे, फार महत्त्वाचा आहे। मी व्यक्तिगतच सांगणार नाही, सगळे पदाधिकारी आहेत। बऱ्याच वेळा कसं असतं, आम्ही एक स्पेशली माणूस ठेवला आहे, रोहन, आमचे जे श्रीदादा चव्हाण यांचे सुपुत्र आहेत, एक त्यांच्यासाठी स्पेशली की त्याच्यावर वॉच करणारी व्यक्ती आहे। युवा सेनाच्या माध्यमातून ते प्रमुख पदावर काम करत आहेत। आणि आता परवाचंच उदाहरण आहे, मी सुद्धा आता एका हॉस्पिटलमध्ये काम करतो आहे। बऱ्याच वेळा माझा एक शशी भादवणकर नावाचा मित्र, माझा कोल्हापूरवाला, की त्याने फोन केला होता की, आणि त्याच वेळेला मला वाटतं वालुगडे साहेबांनी फोन केला, दुसऱ्यासाठी फोन केला होता की असं आणि कालच ॲक्सिडेंट हवेला झालेला आहे आणि आम्हाला 2 रक्ताच्या बाटल्या मिळालेल्या आहेत, पण 1 रक्ताची बाटली फार गरजेची आहे। रात्री मला वाटतं 12:30-1चं तो वातावरण होतं। रात्री आम्ही रोहनला उठवलं, त्यांनी स्वतः रक्तपेढीत फोन केला आणि त्यावेळी त्यांना ते पैशाचं महत्त्व नव्हतं, त्या माणसाचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं। आणि ती मला वाटतं आता हे 4-8 दिवसापूर्वीच आम्ही ते रक्त त्यांना उपलब्ध करून दिलं। अक्षरशः सांगतो, त्या फॅमिलीनं 17-18 वर्षाचा तो मुलगा होता, त्यानं म्हणजे शिवसेनेचं एवढं त्यांनी गोड कौतुक केलं। खऱ्या अर्थानं म्हणजे असे बरेच किस्से सांगता येतील, हा माझ्या जीवनातला असेल, पण प्रत्येक पदाधिकाऱ्याला ते भोगलेलं आहे। थोडं मागं पुढं होतं कारण बऱ्याच वेळा तो रक्तगट भेटत नाही, पण थोडं आम्ही ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न चालू आहे।